नवी मुंबईतील MPSC बाजारात कोकणातून आंबा दाखल झालेला असून दिवसाला 20 ते 25 गाड्यांची आवक होत आहे। आंब्याला मागणी हवी तशी नसली तरी आंबा उत्तम दर्जाचा आहे। आंब्याच्या 5 ते 6 डझनच्या पेटीस 3000 पासून ते 6000 रुपयांपर्यंत दर असून मात्र नियमित आवक ही पुढील महिन्यात होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। आता येणारा आंबा हा कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग येथून येत आहे, तर अजूनही आंब्याला हवी तशी मागणी नाहीये। मात्र पुढील महिन्यात आवक आणि मागणी दोन्ही वाढणार असल्याचे आंबा विक्रेत्यांनी सांगितले। यू आस्क मी सर मराठीत काय बद्दल आंब्याचं सीजन या वर्षी अतिशय चांगला आहे। त्याचे कारण असं मध्ये थोडा पाऊस झाला होता, त्याच्यामुळे आंब्याचं सीजन थोडंसं तुडतुडा वगैरे आलाय, पण जे पीक येतं ते अतिशय सुंदर येते। माल साफ आहे, आंबे साफ आहेत आणि कोकणातून 2,500-3 हजार पेटीची आवक आहे आणि रेट चांगला आहे। आंबे कुठे येतात? आंबे सध्या कोकणातून म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येतात, जास्त करून देवगड, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातून येतात। किती गाडीची आवक आहे? 20-25 गाड्याची आवक आहे, पण आता गाड्या फुल येत नाहीत। 100 पेटी 150 पेटी अशी येते पेटी। आतापर्यंत काय रेट आहे? आता सध्या 3000 रुपयापासून 6000 रुपये रेट आहे पेटीचा। एक पेटीमध्ये किती आंबे? 5 डझन, 5.5 डझन, 6 डझन। ग्राहकांची मागणी कसा आहे? नाही, ग्राहकांची मागणी कमी आहे, माल चांगला आहे। ग्राहकांची बिफोर द पिरियड माल आल्यामुळे थोडीशी ग्राहकांची मागणी कमी आहे। रेग्युलर कधी होणार? अजून 20 दिवसांनी।